कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला सांगते जयू, मला तर वाटलं ना की मी इथे येऊनच राहावं। अगं काळजी वाटते ग तिची, आणि कोण काळजी घेणार ना तिची। काय झालं होतं, मध्ये डॉक्टरांना तिची तब्येत दाखवली होती। डॉक्टर म्हणाले की तब्येत खूप नाजूक आहे, इतक्यात चान्स घेऊ नका। आता यांनी घेतला, आता झालं ते झालं, आपण थोडीच नाही म्हणणार होते या सगळ्या गोष्टींना। आम्ही आहोत ग सगळे, तू काही काळजी करू नको, सगळं नीट होणार। अगं एसीचं टेम्परेचर 25 वरनं 24 केलं ना तरी माझ्या मुलीला सर्दी होते। आता सांग, नको का काळजी करायला? आणि दुसरं म्हणजे कोण कामं करणार ग ही सगळी? अरे वसुंधरा करेल की, ती घेईल तिची काळजी, ती म्हणाली मला तसं। काय ग? होय। बर, तू तनयाला भेटून ये। वसुंधरा, हिचा चहा तनयाच्या रूम मध्ये घेऊन जा, आणि तनयासाठी फळं पण घेऊन जा। ओके, आलेच। तनया, मम्मा काय करतेस तू? बच्चा, अशा अवस्थेमध्ये उड्या मारायच्या नसतात, असं गोल 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 फिरायचं नसतं, आराम करायचा। पण खरंच बच्चा, इतकी आनंदाची बातमी दिलीस ना मला। म्हणजे मी आजी होणार आणि तू आई। तू उभी काय? आधी बस बर, बस 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 बस। तर मला एक सांग, तुम्ही तर प्लॅनिंग करणार होतात ना, चान्स कसा काय घेतला अचानक? अगं मम्मा, नाही घेतलाय मी चान्स। म्हणजे हे सगळं मी ते वसूला धडा शिकवायला केलं। अगं पण मी प्रेग्नेंट नाहीये। काय? अगं मम्मा, ऐकून तर घे, तू सही करून गेली, इथे वसूने मला इथे कामाला लावलं। गेली 2 दिवस माझ्याकडून किती कामं करून घेते। अख्खं घर साफ करून घेतलं, भांडी कपडे, हे साफ कर ते साफ कर। एवढी दमून गेले होते मी, आणि मी तुला फोनही केले, तू माझा एकही फोन नाही उचलला, मग मी काय करणार? कशी उचलणार होते? माझ्यामुळे तुला हे सगळं करायला लागलं। कमालीची आयडिया आहे तुझी। पण मला एक सांग, हे कोणाला कळलं तर? मम्मा, तू नको काळजी करू, कोणालाच नाही कळणार। अगं कसं? यावेळेस माझा प्लॅन सक्सेसफुल होणारच। बघच तू, त्या वसूला ना कशी कामं करायला लावते। आणि बघ, तुला काही लागलं, काही खावंसं वाटलं तर वसूला आणि जयूला सांगायचं। चहा ठेव। वसू आहे नी, ऐक ना, मी बाथरूममध्ये जरा गरम पाणी भरून ठेवलंय, ते प्लीज घेऊन येतेस का? अगं ते काय आहे ना, डॉक्टरांनी जरा गरम पाण्यात पाय बुडवून ठेवायला सांगितलंय। नाही, मी गिझर ऑन केलाय, गरम पाणी सोडलंय, पण ते जरा जड असेल ना, म्हणून मग तू आणतेस का? आणते। तू तू कम्फर्टेबली बस, मी तिकडे बसते। जरा टप पुढे करते का ग? ऐक, शेवटी वाकावं लागलंच ना। बापरे, केवढं काय काय केलं ग तू। माझ्या आईशी सही घेतलीस, मला कामाला लावलं, शेवटी काय झालं, माझीच सेवा करायला लागते।
देवी कसा असतो ना वसू, म्हणून जास्त उडू नये. माझ्या आईला तुझ्या पायाशी आणलं होतं ना, आज बघ माझ्या पायाशी तू बसलीयस. वसू वहिनी बघत काय उभी आहेस? पाय पूस माझे. ओलेत ना. अगं असं काय करतेस? डॉक्टरनी मला सांगितलंय जास्त वाकायचं नाही म्हणून. प्लीज पाय पुसतेस माझे? मी तर करेनच ख. पण काय आहे, आज खूप दिवसाने तुझी आई आली, तिला पण थोडी तुझी सेवा करू दे, नाही का? विशाखा ते चहा घेऊन झाला की नाही? हो झालं ना. आई प्लीज जरा अवनी वहिनीला बोलवता का? नाही माझे पाय ओले होते आणि मला ते पुसायला वागता येत नाही, तर जरा हेल्प हवी होती. अगं मग अवनी कशाला? वसू करेल की ते काम. कर ग वसू. होय. ठीक आहे. विशाखा हा तुझं झालं की बाहेर आहे, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. आले आले येते. बघितलंस ना, देव सगळ्यांचे हिशोब अगदी बरोबर करतो. तनया, वेळ आली की पाय धरावे लागतात आणि नाकही रगडावं लागतं. एनिवे चालू दे तुमचं, मी येते. बाय मम्मा. बाय. वसू ही तर फक्त सुरुवात आहे. अजून 9 महिने आहेत माझ्याकडे. त्यात मी तुला काय काय करायला लावेल ना, देवच जाणे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.